नांदगाव नगर परिषदेची निवडणूक शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली असून प्रभाग क्रमांक 8 मधून पृथ्वीराज शिरीष पाटील यांनी नगरसेवक पदावर दणदणीत विजय मिळवलाय। त्यांच्या विजयामुळे प्रभागात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। पृथ्वीराज शिरीष पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात ते कायम सहभागी असतात। नागरिकांशी असलेला थेट संवाद, समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी भूमिका आणि मदतीची तत्परता यामुळेच मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलाय, अशी चर्चा परिसरात आहे। ही निवडणूक आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती। त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे नांदगाव शहरात यशस्वी निकाल पाहायला मिळाला असून राजकीय वातावरणात सकारात्मक बदल घडून आल्याचं चित्र दिसत आहे। विजयानंतर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज शिरीष पाटील यांनी सांगितले की नागरिकांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर राहू। प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता, विकास कामे तसेच नागरिकांच्या समस्या सोडविणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असेल। त्यांच्या या विजयामुळे प्रभाग क्रमांक 8च्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज शिरीष पाटील। मी प्रभाग क्रमांक 8 मधून निवडून आलेलो आहे, नगरसेवक मधून। आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली मी उमेदवारी केली व नगरसेवकपदी माझी निवड झाली व प्रभागातील ज्या सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला बहुमताने निवडून दिले त्यांचे आभार मानतो व जे भी प्रभागातील जे काम असतील ते मी पूर्ण शक्तीने व जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेल। महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त कसा रोजगार मिळेल त्याचा प्रयत्न करेल। युवकांसाठी रोजगार मेळावे वगैरे भरून त्यांना जास्तीत जास्त नोकरी लावण्याचा प्रयत्न करेल, रोजगाराची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल। प्रभाग क्रमांक 8 मध्ये अंडरग्राउंड गटारींचे बी काम प्रस्थापित राहिलेले आहे, ते पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। पाणी, रोड, रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट जे असेल नगरपालिकेच्या व आम्ही प्रयत्न करू। सर्व मतदारांनी मला नगरसेवक संधी दिलेली आहे, तर त्यांच्या सेवेसाठी मी 24 घंटे उपलब्ध राहील। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।